आता हे आपल्याला 1 वाटी मूग घ्यायचं आहे, सपाट वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ. तर तुम्ही म्हणाल आता ह्या उडदाचं काय करणार आहे, तर आपला एवढा पौष्टिक आहार होणार आहे ना याचा. मूल खात नसतील तर पालक वगैरे मुलंही खातील. एवढे सुंदर आटम आहे याचे. तिन्ही आटम आपण एकत्र केलेले आहेत. उडीद डाळ, तांदूळ आणि मूग याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी आता धुतलं, याला पाणी काढून घेते, परत पाणी घालते आणि याला झाकून ठेवते. तर आता आपली हे डाळ, तांदूळ आणि मूग भिजलेले इथं 6 तास भिजवले मी. संध्याकाळच्या वेळेला करते 4च्या टायमाला. तर बघा खूप सुंदर असे भिजलेले इथं. मी पाणी काढून घेतलेलं यामधलं. आणि आता मी अर्धी वाटी 1 वाटी पालक घेतलेला आहे. 1 वाटी होईल छोट्या वाटीने. थोडीशी कोथिंबीर, 4 मिरच्या, लसूण आणि जिरे टाकायचं आपल्याला. तर आता मिक्सर जारमध्ये हे काढून घेऊयात आपण. त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं. आणि भारी तांदूळ वापरायचा नाही बरं का याला. रेशनचा वापरला तरी खूप छान होतात हे डोसे. मी एक वेळेस खाल्लं ना, सारखं करून खाताना. आणि मुलाच्या आरोग्यासाठी एवढं छान आहे, आपल्या पण चांगलं आहे. मुलांनाच का बरं आपण नाही का खाऊ शकत. त्याचं बॅटर तयार करून घेते मी. ही बघा, ही मिक्सर जारमध्ये आपण काढलेले बॅटर असं एकदम पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही. आपल्या 2 डाळी आणि रेशनचे तांदूळ मिक्स होते. 3 वाट्या 2.5 वाट्या झालं होतं टोटल. तर 2-4 माणसाला पुरेल. आता आपल्याला पालक पण घालायची आहे मिक्सर करून, कारण शरीरासाठी पालक खूप छान असते. असं तर मुलं खात नाही आहेत पालक, त्यांना कळणार पण नाही याच्यामध्ये पालक आहे म्हणून. आरोग्यासाठी खूप चांगली असते, तुम्हाला तर माहितीच आहे. आता मी बाकीचं बॅटर काढते राहिलेलं. त्यामध्ये आता 1 वाटी पालक, अर्धी वाटी कोथिंबीर, 2-4 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या मी काढून घेते जारमध्ये आणि हे बॅटरमध्ये टाकते. हे पालक काढलेला आता मध्ये घातला आपण, हे बॅटरमध्ये टाकला. जास्त पातळही मिश्रण करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही. आता तोपर्यंत आपण याला झाकून ठेवूया. आता चटणीची तयारी. तर आता आपण चटणीची तयारी केलेली आहे. 3-4 टमाटे छोटे होते, 2 कांदे मोठे, 5-6 लसूण पाकळ्या, थोडासा गूळ, कोथिंबीर आणि चिंचचं कोळ हे भिजवून ठेवलेले मी, गाळून घेतलेलं आहे. चिंचेमुळं एवढी टेस्ट येते ना चटणीला, खूपच खावं वाटते. एकतर कसं सॉसची पण टेस्ट येते आणि चिंचेच्या चटणीची पण टेस्ट येते. गोड आंबट डोश्यासोबत फार छान लागते. तर आता मी मिक्सर जारमध्ये काढून घेते. त्याच्यात पालक काढलेली आहेत आपण. चिंचेची कोळ टाकून घेऊत आपण. पाणी घालायचं नाही आहे. गूळ पण घातलाय मध्ये थोडासा खडा. मीठ घालू. आणि मिक्सरचं भांडं फिरून. आता तेल गरम झालेले आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता टमाटर चटणीला आपण फोडणी करूया. मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा. आता हे मिक्सर केलेले चिंचेचं कोळ, टमाटो, कांदा याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकू. 1 चमचा चवीनुसार. 1च चमचा होता यातलं तिखट. चवीनुसार मीठ घालायचे. थोडीशी 1 चुटकी हिंग घालू आपण तेलात, चव येते छान. आणि डायजेशनला पण खूप छान आहे चटणी. छान तडका बसला. हे बघा, आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे. चिंच, टमाटो, कांदा, कोथिंबीर
तिखट, लाल थोडंसं, हिंग, आपण एवढं साहित्य घातलेलं आहे चटणीमध्ये, आणि गुळाचा खडा, म्हणजे आंबट लागू नये म्हणून. गोड आंबट सॉससारखी टेस्ट येते, छान लागते खूप. चला आता आपण हे बॅटरमध्ये डोश्याच्या मीठ घालूया चवीनुसार. थोडेसे तीळ घालूत, 1-2 चमचे तीळ. चव येते छान, मग लागतात आधीमध्ये दाताखाली आली की. तिळाची गरज नाही, पण दाताखाली आली की छान लागतात, मला आवडतात. आता याला हलवून घेऊन मिश्रणाला एकजीव करून चांगलं मीठ पण मिक्स होईल. आणि हे जे आहे तुम्हाला लाल दिसते, हे कांदा, लसूण कांदा मसाला आहे. तर आपण डोसा तयार झाला की त्याच्यावर पेरू हे मसाला डोसा करून हे तेल घेतलं आहे, थोडंसं पाणी शिरकारायचं तव्यावर, म्हणजे डोसा तुटणार नाही. आता इथं गॅसवरती तवा ठेवलेला आहे. एक सिक्रेट सांगते मी, पाण्याचा छिडकाव मारायचा तव्यावर, म्हणजे डोसा चिटकत नाही. आणि एक छोटासा कपडा घ्यायचा असा कॉटनचा, आणि तेलात फिरवायचं, कसला चिटकत नाही डोसा, करणं निघत. तळ घालायच्या. बघा कलर तर कसला सुंदर आलाय. वाटलं तर चमच्याने थोडंसं तेल सोडा, अजूनही चिटकणार नाही. कलर सुंदर आलेला आहे. बघा चिटकला पण नाही आहे, इजी निघायला, इजी सोप्या पद्धतीने, अजिबात चिटकलं नाही. डाव्या हाताने काढायला होते, ही ना उजव्या हाताने काढते. बघा आपला डोसा किती सुंदर झालाय, कलर पण किती छान आलेला आहे बघा. आणि चिटकला पण नाहीये, सोडून निघालाय. मी कपड्याने तेल लावलं होतं असं तव्याला, पाणी छिडकारून, आणि वरून पण थोडंसं असं कपड्याने ह्या तेल सोडायचं, चव पण लागते. ब्रश नाही माझ्याकडे, खराब झाला, ब्रश असेल तर ब्रश नाही. खूप खरपूस झालाय बघा, छान. कलर पण सुंदर आलेला आहे, क्रिस्मी झालाय, छान, खूप छान. चटणीसोबत खाऊ वाटणारी, इतकी चव लागणारी, की दिसायलाच किती सुंदर झालाय बघा. मुलं सुद्धा खाणार, न खाणारे खातील, आणि पौष्टिक आहे ना हा डोसा. हे बघा खूप सुंदर झालेला आहे आपला डोसा. थोडंसं खालची बाजू भाजून घेते. याच्यावर थोडंसं लसूण कांदा मसाला टाकायचा, खूप सुंदर चव येते. याच्यावर पण टाकते, मसाला डोसा होतोय. तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर टाका. बघा तर आपला डोसा तयार झालेला आहे अशा पद्धतीने. एकदम क्रिस्मी झालं. ही चटणी, कांदा, कोथिंबीर, तर अशी आपली डिश छान तयार झालेली. एकदा करून बघा.